नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये ना 3 मोठ्या आकाराचे टोमॅटो असे बारीक असे 4 तुकड्यामध्ये आपल्याला कट करायचे आहेत. त्याच्यात टाकायचे 4 सुकलेल्या लाल मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि याला एकदम बारीक आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची. तर हे बघा, याच्यामध्ये ना आपण कुठल्याही प्रकारचं ना पाणी टाकलेलं नाही आहे. ते टोमॅटोच्या पाण्यातच एकदम छान अशी प्युरी तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, मुळा आहे ना त्याच्यावरचं साल आहे ना पूर्ण काढून घ्यायचं आपल्याला आणि त्याचे 2 तुकडे करायचे आणि त्याला ना किसून घ्यायचं आपल्याला पूर्ण. त्या व्यवस्थित सगळा किसून घ्यायचा आपल्याला, ठीक आहे. तर बघा, संपूर्ण मुळा आहे ना आपण मस्त किसून घेतलेला आहे बरं का. आणि बारीक किसणी असती ना तर बारीक असा हलवा कसा करतो आपण त्या टाईपचाच किसायचा बरं का, एकदम बारीक. तर बघा, आता एका प्लेटमध्ये काढल्यानंतर काय करायचं, त्याच्यातलं आपल्याला पाणी काढायचं आहे मुळ्यातलं बरं का. तर हे सगळं पाणी ना असं पिळून घ्यायचं आहे हातानेच आणि एका बाउलमध्ये काढून ठेवायचं आहे. सगळंच्या सगळं पाणी काढायचं. पण हे पाणी जे आहे ना हे फेकू नका. हे पाणी खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला पुढं रेसिपीत खूप कामाला येणार आहे. ते पाणी आहे ना काढा पण फेकू नका. तर बघा, हे सगळं पाणी आपण काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना थोडासा किस ठेवायचा आहे बरं का. हा जो मुळ्याचा किस आहे ना तो थोडासा राहू द्यायचा आहे त्याच्यामध्ये. तर बघा, सगळा किस एका वाटीत घ्यायचा आहे. मस्त सगळं पाणी काढलेलं आपण त्याच्यातलं. आता थोडंसं ना कोरडं झालं इथे मस्त बढिया. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना 2 अंडी आपल्याला फोडून टाकायचे. तर 2 अंडे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडंसं जिरं टाकायचं आहे, एकदम थोडंसं. थोडीशी हळद टाकायची आणि त्याला ना मिक्स करून घेऊ अगोदर. थोडंसं ना चवीपुरतं आहे ना मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि आता त्याच्यात ना थोडं बेसन टाकायचं आहे, एकदम थोडं. आणि मग त्याला आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन आहे ना थोडंच टाका, कारण बेसन जास्त नाही झालं पाहिजे. फक्त कोटिंग आणि बाइंडिंग त्याची बसली पाहिजे एवढंच बेसन आपल्याला टाकायचं आहे फक्त त्याच्यात. तरी बघा, जवळपास 1 वाटी बेसन आपल्याला लागलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ही कोथिंबीर टाकायची. हे बघा, आपण इतकं पाणी त्या मुळ्यातलं काढलं आहे ना तरीसुद्धा त्याला पाणी सुटलं आहे. आणि आता याला खूप जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, कारण याला ना आता मीठ वगैरे टाकलेलं ना आपण त्याच्यामध्ये, त्याला आहे ना पाणी सुटायला लागेल भरपूर. त्याच्यामुळे याला लगेच आपल्याला तेल गरम करायचं आहे, ठीक आहे. याला ना एक वेळेस परत फायनल फेटून घेऊ आणि मग याच्यामध्ये ना हे बघा एकदम असे आपण वडे कसे सोडतो तसे सोडायचे. खूप मोठे नका करू हा, छोटेच करा. आणि एकाच वेळेस ना खूप नका टाकू, नाही तर ते तेल पितील. तेलाचं जर टेम्परेचर कमी झालं ना तर ते तेल प्यायला लागतील. आता तेल खूप गरम आहे. आता तेल काय करायचं, आपल्याला मीडियम करायचं आणि मीडियम तेलावर याला 1-2 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. गॅसचं टेम्परेचर वाढवू नका बरं का. मीडियम टेम्परेचरवरच त्याला आपल्याला 2 मिनटं फ्राय करायचं आहे. टेम्परेचर जर वाढवलं तर ते जळायला लागतील आणि टेम्परेचर जर खूप कमी झालं तर ते तेल पितील. तर ते तेवढं फक्त ॲडजस्ट करा. तर हे बघा, हे ऑलमोस्ट झालेले आहेत. हे बघा, आता याला काढून घ्यायचं आहे. हे झालेले ते. आता याला टिश्यू पेपरमध्ये काढून घ्या, म्हणजे एक्स्ट्राचं तेल पण निघून जातं. आता एक पॅन घ्यायचा आपल्याला, त्याच्यामध्ये ना थोडं तेल टाकायचं आहे. आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा मोहरी टाकायची आपल्याला. आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक चॉप केलेला फ्राय करून घ्यायचा, एक सोनेरी रंग येईपर्यंत.
बघा आता मस्त फ्राय झाला आहे. आता त्याच्यामध्ये ना 1 चमचा आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. त्याला पण 1 मिनटं आपल्याला फ्राय करून घेऊ. आता काय करायचं, ते टोमॅटोचं आणि मिरचीचं जे वाटण केलं होतं ना आपण, ते त्याच्यात टाकायचं आपल्याला. आणि मिक्सरच्या भांड्यात जर राहिलं असेल तर ते पण थोडं पाणी टाकून काढून घ्यायचं. आता मोठ्या आचेवरच ना याच्यातलं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे बरं का. संपूर्ण पाणी ना त्याच्यातलं आटवून घ्यायचं आपल्याला. कसं आहे, मुळा आहे ना ह्या पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. कारण मुळा म्हटलं ना तर त्याचा एकदम एक स्ट्रॉंग फ्लेवर असतो. त्याच्यानं काय होतं की लहान मुलं त्याला खात नाही. तर तुम्ही ह्या पद्धतीनं जर बनवलं ना तर त्यांना कळणार पण नाही की तुम्ही त्यांना मुळा चारला आहे आणि ते आवडीनं खातील. तर बघा याच्यातलं आहे ना संपूर्ण पाणी आटलेलं आहे बरं का. आणि आता तेलसुद्धा वर आलं आहे, म्हणजे आपला मसाला एकदम जबरदस्त आहे ना फ्राय झालेला आहे. आता काय करायचं, गॅस आहे ना बारीक करायचा. त्याच्यामध्ये ना फक्त अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकायची आपल्याला. अर्धा चमचा टाका. तिखट मिरची वापरू नका, कारण आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये ना मिरच्या टाकलेल्या आहेत 4. थोडंसं धने पावडर टाकायची एकदम अर्धा चमचा. अर्धा चमचा व्हेज ग्रेव्ही मसाला. अर्धा चमचा आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये ना शेवभाजी मसाला टाकायचा आहे. शेवभाजी मसाला स्किप करू नका, यानेच एकदम 1 नंबर चव लागते. अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त चमचा टाका शेवभाजी मसाला. आणि थोडीशी ना अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायची त्याच्यामध्ये, एकदम थोडीशी, अर्धा चमचा. आता याला आता गॅस वाढवायचा आहे, याला मिक्स करून घेऊ आपण. एकदम थोडंसं ना पाणी टाकू, जेणेकरून ते फ्राय व्हायला मदत होतं. तर याच्यामध्ये ना थोडं मुळ्याचं पाणी जे आपण काढलं होतं ना ते, आणि थोडंसं पाणी मी वाढवून घेतलेलं आहे. ग्रेव्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती पातळ ठेवायची तितकं बघा. हे मुळ्याचं पाणी ना त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की काढून ठेवा याच्यामध्ये, ते फेकू नका. 1 नंबर अशी ही आपली चटपटीत रेसिपी लागते खायला. सगळ्यांना आवडेल. तुम्ही सेम पद्धतीने ना करून बघा. थोडंसं ना चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यात. आता मस्त उकळी फुटली त्याला. आता काय करायचं, हे जे आपण वडे किंवा भजे म्हणू शकता हे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला मुळ्याचे. आणि याला जास्त नाही बरं का, फक्त 1-2 मिनटं फक्त याला आपल्याला आहे ना शिजवून घ्यायचं आहे, वाफवून घ्यायचं आहे. झाकण लावून फक्त 2 मिनटं मिडियम टेम्परेचरवर वाफवून घ्या. इतकी सुंदर आपली मुळ्याची भाजी खाण्यासाठी रेडी आहे. याला भातासोबत, चपातीसोबत, पुऱ्या असतील, पराठे असतील, ज्याच्यासोबत खायचं त्याच्यासोबत याचा आस्वाद घेऊ शकता. आणि एक वेळेस फक्त ही भाजी ना ह्या पद्धतीने माझ्या पद्धतीने बनवून बघा.